सर पाण्याचा रफनेस आणि बघा ना किती कडक पाणी आणि एकदम त्याच्यावर बघा ना लष्टर लष्टर बघा हे लष्टर बघा ही शायनिंग म्हणतो आपण नॅचरल नॅचरली लष्टर कुठेही याच्यावर तुम्हाला दिसणार नाही बुरशीनाशकाचा फवारा बिवारा एकदम म्हणतो ना एक स्प्रे घेतला त्याच्या व्यतिरिक्त स्प्रेच नाही म्हणून तुम्हाला ही अशी कंडिशन तुम्हाला आणि त्याचा जर ठोंब बघितलं बघा ना बघा हे ठोंब बघा ना त्याची साईज किती झाली अशी मनगटासारखी साईज झाली आता मुळ्यांचं झाड बघा पाणी बघा हे बघा ही मुळे बघा हे पूर्ण जाळ दिसते बरोबर मुळीचं पूर्ण जाळ तयार झालेलं आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीनं आपले सर्व जे पिकं आहेत एक चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि त्याला आपण त्या पद्धतीने पोषण पण देतोय तर नक्कीच म्हणजे जे स्पेसिफिक पीक आहे कांदा शेतकरी असतील गहू करणारे शेतकरी असतील भाजीपाला पिकामध्ये ब्रोकली करणारे शेतकरी असतील नक्कीच तुम्ही माझं तर अशी इच्छा आहे की तुम्ही सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा स्वतःचा अनुभव बघा की तुम्हाला खरंच रिझल्ट दिसत आहे का आणि मग त्या बाकीच्या पद्धतीने क्षेत्रावर केलं तर नक्कीच तुम्हाला भांडवल कमी आणि उत्पादन चांगलं मिळेल